लेग साईडला मारला चेंडू जातो सीमारेषेला वळून मारला चेंडू हा खणखणीत चौकार. 4च्या धावाने धाव संख्या 4 ने वधारते 5 या धाव संख्येवर जाते ती वाकस संघाची. वेगचा मात्र देखना फटका आहे, सुंदर फटका. वादळ क्रिकेट संघ आयोजित चषक पर्व पहिले दुसरा दिवस असेल. तोच फटका मारण्याचा प्रयत्न परंतु बीट होतोय. धाव मात्र मिळणार नाही. मुलगी बचना याच्यावर खुर्चीवर तिला मागे सरकायचंय. अरे ग्राउंड मध्ये आलेली मुली तिला बाहेर काढायचंय. त्या बॉल लागेल. चेतन झांजे, चेतन झांजे लवकर जा, आपण त्या मुलीला बाहेर काढा. चेतन झांजे धावत जा. 5 चेंडू 5 धावा. वाकस संघाचा मोठा फटका मारावा लागेल कारण पॉवर प्लेचा हा शेवटचा चेंडू असेल वाकस संघाला. बुंद्यात टाकलेला बॉल हा चेंडू 1 धाव पूर्ण होते आणि चित्या चपल्यान दुसरी धावे पूर्ण करते वाकस संघ. सुंदर रनिंग करतो. रनिंग द बिटवीन विकेट मागावी लागेल. नक्कीच समीर, या ठिकाणी चांगली धाव आपल्याला पाहायला मिळते वाकस संघाकडून. 2 धावा, एक उत्कृष्ट अशी खेळी आपल्याला पाहायला मिळाली वाकस संघाकडून. पहिल्या शतक समाप्ती पदावरती आणि पहिल्या शतकामध्ये धावसंख्या 7 धावा. एक थोडस महागड शतक म्हणावे लागेल पॉवर प्लेचं. दुसरा षटक संदेश ठाकरे यांचं. संदेश ठाकरे प्रेम 11 केपीएल मध्ये सामील झालेत. कौशल बोराडे यांनी त्यांना बोली लावली आणि त्याचप्रमाणे इन देखील झालेत. लॉंग ऑनला मारला चेंडू सीमारेषेला जातोय. त्याचप्रमाणे चित्या चपलाने संरक्षण करतोय आणि मात्र आता विकेटचं पतन होते वाकस संघाचं. भगवान याची केली संपुष्टात येते. भगवानच्या जागी त्याची जागा भरतोय तुषार. जर्सी नंबर त्यांच्याकडे नाहीये पण त्याच्या जर्सीवर नाव आहे तुषार. सुंदर गोलंदाजी संदेश ठाकरे यांच्या पात्यातून. संदेश ठाकरे एक नावाजलेला फलंदाज आहे, नावाला गोलंदाज आहे. आता तुम्ही जी मॅच बघितली एक्सेलच्या मैदानामध्ये चांदईच्या मैदानावर एक्सेल आयोजित संघ होता तो. त्याचप्रमाणे त्यांनी सुंदर अशी खेळी केली. तब्बल मला वाटतं 18 बॉल 33 धावा मारल्याचा परंतु काही कारणास्तव वरई संघाला पराभव पत्करावा लागला आणि तसाच तो संघ इकडे दाखल झालाय. वरई संघ पहिला चेंडू बाद झाला. दुसरा निर्धाव. संदेश ठाकरे पूर्णपणे हावी होते वाकस संघावर. वाकस संघाला मोठे फटके खेळावे लागतील. ज्याप्रमाणे आपला खेळ उंचावावा लागेल कारण इथे आपल्याला विजय संपादन करायचा आहे. त्याचप्रमाणे वरईला देखील विजय संपादन करायचा आहे. स्लोवर चेंडू होता परंतु त्या दिमागात मारला फटका. खणखणी षटकार. काय चेंडू फिरकावलाय तो म्हणजे वाकसच्या या फलंदाजानं आणि बाहेर फेकून देतोय. खणखणी षटकार टाकतोय वाकसचा संघ आणि वाकसची धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचते ती तब्बल 13 या धावसंख्येवर.
आता मात्र धाव संख्या वाढवण्याचा प्रयत्न करतोय. एक्सलेटर त्यांनी आपला पाय ठेवलेला आहे, कारण धावांची गती त्यांना वाढवावी लागेल. वाकच संघाला संदेश ठाकरे त्याच जोमाने गोलंदाजी करतील, कारण त्यांच्या 3 षटकांमध्ये 3 चेंडूमध्ये 6 धावा खर्च करतोय. त्यामध्ये मोबदल्यात 1 गडी तो बाद करतोय संदेश ठाकरे. चौथा चेंडू संदेश ठाकरे यांचा. तुषार काहीसे बीट होतात, कारण संदेश ठाकरे यांनी आपला व्हेरिएशन चेंज केलं. पहिल्या बॉलचा षटकार खाल्ला असेल, परंतु कमबॅक करण्याची ताकद माझ्यामध्ये आहे असं संदेश ठाकरेंनी दाखवून दिलंय. संदेश बॉल सोडून दिला, परंतु मला तर वाटतं हा त्रिफला चित म्हणून घोषित करतोय तो, म्हणजे आमचे अंपायर दिनेश जांजे. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन बघायला मिळतं संदेश ठाकरे यांच्याकडून. तुषार यांना वाटलं का बॉल वाईट झाले म्हणून त्यांनी सोडून दिला, पण काही क्षणातच त्यांचा त्रिफला उद्ध्वस्त झालाय तो, म्हणजे संदेश ठाकरे या गोलंदाजाकडून. डीजे मात्र नसल्या कारणाने वरील संघाचा आनंद मात्र डीजे हिरावून घेतोय. डीजे लवकर लवकर सोय करायला हवी, कारण डीजे शिवाय क्रिकेट पण नाहीये मित्रांनो. शेवटचा चेंडू संदेश यांचा आणि मिडॉनला मारायला चेंडू जातो सीमारेषा लगत, परंतु तिथे क्षेत्ररक्षण मात्र तैनात. सुंदर झेल घेतो क्षेत्ररक्षण आणि फलंदाज होतो मात्र बाद. विकेटचं वारंवार पतन होते. तुषार नंतर तेजस्वी आउट होतोय. संदेश ठाकरे मात्र एका षटकामध्ये तब्बल 3 विकेट प्राप्त करतोय. सुंदर गोलंदाजी संदेश ठाकरे यांच्याकडून. आपल्या संघाला मात्र चांगलं कमबॅक केलंय. धाव संख्या 2 षटकात सामन्यात वाकच संघाची 13. याच्या पुढचं जे समालोचक माझे मित्र माझे सहकारी रमेशजी देवगरे. या सामन्यासाठी पाहुणे म्हणून या ठिकाणी उपस्थित झाले आवर्जून आमचे परिसरातील बाळा पडवल यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं सहर्ष वादळ क्रिकेट संघाकडून स्वागत. त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठाकडे स्थानापन्न व्हायचं आहे. त्याचप्रमाणे आमच्या नसरापूरचे जावई म्हणून ज्यांची ओळख आहे आणि खूप चांगल्या या परिसरामध्ये त्यांचं नाव आहे, असे कबड्डीमध्ये अष्टपैलू असे आमचे जावई रोशनजी मालुसरे यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झाले. त्यांना सुद्धा विनंती असेल आपण व्यासपीठाकडे स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं पण हार्दिक स्वागत. षटक तिसरं रोहन यांचं, परंतु निर्धाव चेंडू सांगता करतो. रोहन मस्त गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतो. पहिला चेंडू निर्धाव चेंडू. सुंदर गोलंदाजी वरई मार्फत. दुसरा चेंडू स्लोवर चेंडू टाकण्याचा प्रयत्न, परंतु आमचे अंपायर सांगतात का हा चेंडू नो बॉल असेल, कारण हा चेंडू खूपच विकेटच्या बाहेर टाकला तो, म्हणजे रोहन या गोलंदाजाने, आणि नो बॉल चा इशारा देतोय अंपायर नितेश भोईर. पाहिल तसा त्यांना फायदा घेता आला नाही नो बॉलचा, कारण हा त्यांच्यासाठी फ्री हिट होता. हा चेंडू कधी त्यांना बाहेर पाठवायचा होता, परंतु त्यांना तो तसा करता आला नाही. त्याचप्रमाणे जरी नो बॉल मी टाकला असेल, पण दुसरा बॉल कसा टाकायचा, दुसरा चेंडू कसा हातलायचा मात्र रोहन याला माहित आहे. त्याप्रमाणे त्यांनी गोलंदाजी केली आणि ह्या चेंडू मात्र एकच धाव निर्माण होते, ती वाकस संघासाठी. वाकस संघाची धाव संख्या ती असेल आता 15च्या घरात. तिसरा षटक प्रगती पथावर, त्यातला 2 चेंडू झालेत. एक चेंडू 0, दुसरा चेंडू नो बॉल, तिसरा चेंडू 1 धाव. सुंदर आयोजन वादळ क्रिकेट संघ यांच्या मार्फत.
अडकलतोय संघ, वाकस संघ पूर्णपणे अडकलतोय. मोठा फटका माझा प्रयत्न करतो पण नशिबाची साथ त्यांना मिळत नाहीये आणि त्याप्रमाणे खेळी उंचावते वरई संघाचा. सुंदर गोलंदाजी करतो, सुंदर क्षेत्ररक्षण करतात वरई संघ. कोणती चुकी करत नाहीये, कोणती चुकी निर्माण करून पण देत नाहीये, कोणते मोठे फटके मारून देत आहे वाकस संघाला. ज्याप्रमाणे हा ग्राउंड आहे ना मित्रांनो, तुम्ही AKTC लाईव्ह मार्फत बघतच असाल. सुंदर फटका लॉंग ऑफ कव्हरच्या मधून मारला फटका जातोय सीमा रेषेच्या पलीकडे. खणखणीत षटकार. आता मात्र कमबॅक केलाय हा फलंदाज प्रफुल्ल उंचपुरा. उंचपुरा हा फलंदाज शरीरयष्टी मात्र त्यांना निसर्गाने मात्र प्रदान केली असा हा प्रफुल्ल. फटका मात्र त्याच ताकदीचा मारतोय आणि फटका सीमेशी लगत मारतोय. खणखणीत षटकाच्या साहाय्याने धावसंख्या वाकसची झाली ती 23च्या घरात. मोठे फटके अजून मारावे लागतील कारण तुम्हाला हा सामना जिंकायचा आहे, विकेट घ्यायला लागतील कारण तुम्हाला सांगा जिंकायचा आहे. दोन्ही संघांना माझ्याकडून मनस्वी शुभेच्छा असतील. आता मात्र एक धावेवर समाधान मानावं लागतं प्रफुल्ल याला. काहीशी अपील होती परंतु अपील पूर्णपणे पंचांनी फेटाळली आहे आणि एक धाव वधारते, एक धाव वाढते वाकस संघाची. निसर्गाने दिलेलं हे मैदान वादळ क्रिकेट संघासाठी कुणाला मैदान करावं लागतं परंतु नसरापूर गावाला मात्र निसर्गाने मैदान संपादन करून टाकलंय, निर्माण करून दिलंय. फुलटॉस चेंडू, फुलटॉस समाचार त्यांना योग्यरित्या घेता आला नाही आणि काही मनात खेळ सोडलंय आणि ज्या जो 2 रन तर त्यांनी कुठून काढला. तिसरा प्रयत्न मात्र तिसरा पूर्ण करतोय आज संघ. त्याच्या चपलाईने 2 षटक समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 27च्या घरात. ठीक आहे मित्रांनो, 3 ओव्हर आणि 27 म्हणजे 9ची सरासरी धावगती राखली ती वाकस संघानं. आता शेवटचं षटक जर तुम्ही उंचावलं तर नक्कीच धाव संख्या आव्हानात्मक होईल आणि धावांचा डोंगरी करता येईल. लकी मोहिते, राज मोहिते यांची संकल्पना प्रत्येक मॅन दी मॅच त्यांनी एक आहार ठेवलाय तो म्हणजे केली या रूपामध्ये. काहीतरी वेगळी नवीन संकल्पना असते. आज त्यांना दोघांचं आगमन झालेलं आहे, त्याचप्रमाणे त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो. चालू असलेला सामना वाकस वर्सेस वरई. लगेच सामना सुरू करा. खूप उशीर झाला मित्रांनो, स्पीड अप करा प्लीज. पंच चला मॅच ऑन करू द्या. गोलंदाज जातोय तो समीर, गोलंदाज समीर आणि कॉमेंटेटर देखील समीरच. या ठिकाणी फरमाइश आमचे परम मित्र देवेंद्रजी जाधव यांच्याकडून विकेट आर्टिस्ट साठी 501 रुपयाचं पारितोषिक आलेले आहे. धन्यवाद रमेश. चौथं षटक असेल ते म्हणजे वरई संघाचा वाकस संघाला शेवटचं षटक. लेग साइडला मारला चेंडू, पुरेपूर फायदा घेतला या फलंदाजानं. चेंडू जातो मात्र सीमारेषा पार, खणखणीत चौकार. पहिला चेंडूची सांगता करतोय हा फलंदाज चौकारच्या साह्यानं. विवेक आणि धाव संख्या झाली ती
31 31 स्कोरर सांगता आमच्या ओमकार मोहिते की धाव संख्या मात्र वाकस संघाची 31 झाले. अजूनही तुम्हाला 4 षटकां केल्या असल्या कारणाने तब्बल 45 ते 50 धावा कुठून काढायच्या असतात, कारण तेव्हा आव्हान स्वीकारलं जातं. उलटॉस चेंडू, हा चेंडू होता लॉलीपॉप चेंडू होता, तो म्हणजे कुणालसाठी विवेकसाठी, आणि विवेक त्याचा पुरेपूर फायदा घेतोय आणि चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत षटकार. आता मात्र धावसंख्या जोमाने वाढत आहे. धावसंख्येचा वेग मात्र वाऱ्यासारखा होत आहे. हा वेग जर रोखवायचा असेल तर समीर याला गोलंदाजीचा व्हेरिएशन बदलावे लागतील, परंतु त्याचप्रमाणे फलंदाजी करतोय तो विवेक. विवेक मात्र वाकस संघासाठी जरा तारणहार ठरताना दिसत आहे. विवेक आपल्या फलंदाजीमधून विश्व निर्माण करतो. विवेक आपल्या संघासाठी. तिसरा चेंडू असेल समीर यांचा विवेकसाठी. विवेक सलामीचा फलंदाज अजून मैदानावर ठामपणे उभा. समीर काही फंबल झाले असतील, पण कमबॅक करण्याचा पूर्णपणे प्रयत्न असेल समीर यांचा. पण विवेक वारंवार तोच फटका, पण त्या फटका मात्र ते पुरेपूर फायदा घेतात. 3 बॉल मध्ये त्यांनी पहिला चौका टाकला, नंतर षटका टाकला, परत चौका टाकला, त्यामुळे त्यांना 3 चेंडू मध्ये 14 धावा घेतल्यात मित्रांनो, आणि 14 धावा खर्च केल्यात. हा समीर या गोलंदाजाने सुंदर फलंदाजीच्या बघायला मिळते ती विवेककडनं. विवेक सलामीचा फलंदाज का आहे त्यांनी दाखवून दिलंय, का मी काय करू शकतो ते दाखवून दिलंय. मला का पाठवलं जातं वाकस संघाकडून सलामीसाठी हे त्यांनी मात्र आपल्या फलंदाजीमधून दाखवून दिलंय विवेक. आता मात्र आपल्या गोलंदाज समजावताना आपले सहकारी तोच फटका मारण्याचा प्रयत्न कदाचित त्यांनी साईड पण तिचा असेल, परंतु बीट होतं, पण एक धावसाठी कोणी रोखू शकत नाही विवेकांना. वाकस संघाला धाव संख्या झाली ती म्हणजे आता 42च्या घरामध्ये विवेक यांची मोठी केली साखर. विवेक आपल्या संघासाठी तब्बल वैयक्तिक त्यांची धावसंख्या असेल ती 24. सुंदर फलंदाजी. 24 43 धावांमधून 24 धावा त्यांनी स्वतःने कुटलेल्या आहेत वरे संघाविरुद्ध. वरे संघ हा कर्जत विभागातील परिषदेला संघ खूप फॉर्म मध्ये असतो. संघ एकेका नाईटला त्यांनी आपल्या नावावर विजेतेपद निर्माण केलं होतं. संदेश ठाकरे यांचा संघ विजेतेपद उपविजेतेपद हे त्यांनी आपल्या खेळून निर्माण केलंय. त्याचप्रमाणे वाकस संघ नावाजलेला संघ तोही देखील त्यांनी विजेतेपद पटकावलंय, उपविजेतेपद पटकावलंय. काय मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, एकच धाव मिळते. त्याचप्रमाणे गोलंदाज मात्र आपल्या शैलीतून तो पूर्णपणे चेंडू आणण्याचा प्रयत्न करतोय आणि चेंडू सफल देखील करतोय. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या झाली ती 43च्या घरात. आणि शेवटचा चेंडू असे ना माझे मित्र सांगतात. ओमकार सुंदर स्कोरिंग करतात. स्कोरिंग मार्फत त्यांनी आपला दबदमा पण निर्माण केलाय. प्रत्येक वेळी हा जर फलंदाज तोच फटका मारतो तर त्याप्रमाणे गोलंदाजी करावी लागेल, कारण त्यांनी हा लेग साईडलाच भरपूर धावा केलेल्या आहेत आणि तब्बल हा पण चौकार त्या लेग साईड मार्फत आला. शेवटच्या चेंडूवर देखील चौकार ठोकलाय. धाव संख्या झाली 47. आता मात्र 28 धावांची गरज वरई संघाला. गेम मात्र सुंदर होणार. गेम मात्र खोलवर जाण्यात काही शंका नाहीये मित्रांनो.